घरकुल कामासाठी वाळूचा मार्ग मोकळा, अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करा. आमदार अमोल खताळ यांचे प्रशासनाला सक्त आदेश. संगमनेर विधानसभा मतदारसंघात शासनाच्या घरकुल योजनेच्या नावाखाली अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याचे प्रकार समोर आले असून ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा पद्धतीने गौण खनिजांचे उत्खनन करणारी व्यक्ती कोणत्याही पक्षाशी संबंधित असली तरी तिची कोणतीही गय न करता कठोर कारवाई करावी अशा सक्त सूचना आमदार अमोल खताळ यांनी महसूल व पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आमदार खताळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक गावात घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत वाळू पुरवठ्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र काही वाळू तस्कर घरकुल योजनेचा गैरवापर करून बेकायदेशीर वाळू उपसा करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे शासनाची फसवणूक करणाऱ्या वाळू तस्करांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई करण्यात यावी अशा स्पष्ट सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही महसूल व पोलीस परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने संगमनेर मतदारसंघातील विविध गावांमधून प्रवरा नदीच्या पात्राकडे जाणारे रस्ते खोदून बंद केले आहेत. तसेच अनधिकृतपणे वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात महसूल प्रशासनामार्फत कठोर कारवाई सुरू असून वाळू तस्करीसाठी वापरण्यात येणारी वाहने व साहित्य जप्त करण्यात येत आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश आमदार अमोल खताळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे या कारवाईमुळे वाळू तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले असून परिसरात खळबळ उडाली आहे. अवैधरित्या गौण खनिजांचे उत्खनन करणारी व्यक्ती कोणत्याही पक्षाची असो तिची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही. संबंधितावर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. खऱ्या अर्थाने गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळाली पाहिजे. मात्र त्यांच्या नावाखाली कोणीही गैरफायदा घेऊ नये या प्रकरणात काही जणांवर गुन्हे दाखलही करण्यात आले आहेत असे आमदार अमोल खताळ यांनी म्हटले आहे. महासत्ता न्यूज संगमनेर. वाळू देण्याचा जो महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला होता त्यानुसार प्रत्येक गावामध्ये वाळूचा पुरवठा सुरू होता. परंतु काही वाळू तस्करांनी त्याचा गैरफायदा घेऊन घरकुलाच्या वाळूच्या नावाखाली इतर ठिकाणी वाळू उपसा करून काही व्हिडिओ रील सोशल मीडियामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याच्या सूचना राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच माझ्या वतीने महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने मागील 8 दिवसापासून नदीपात्रालगत जे रस्ते आहेत ते रस्ते सुद्धा खणण्यात आले आहेत. तसेच ज्या ज्या वाहनाद्वारे वाळू तस्करी होत होती त्यांच्यावरती सुद्धा कठोर कारवाई करण्यात आल्या आहेत. मशिनरी जप्त करण्यात आली आहे. त्यामुळं यापुढील कालावधीमध्ये संगमनेर मतदारसंघामध्ये कुठल्याही प्रकारचं अवैध गौण खनिजाचं उत्खनन जर करताना तो कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल. तशा सूचना पोलीस प्रशासन आणि महसूल तसेच परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा देण्यात आल्या आहेत.